श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं गुरुस्पर्श आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्याय असं आपण पठण करत असतो, वाचन करत असतो. तर ह्या ग्रंथाचं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या ग्रंथाचं कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण पारायण करू शकतो ह्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आपण नित्यसेवेमध्ये 3 अध्याय तर पठण करतोच, वाचतोच, परंतु या ग्रंथाचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने पारायण करू शकतो. जसं की ह्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर ते 21 अध्याय कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण वाचू शकतो, पठण करू शकतो याविषयीचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर आता लक्षात घ्या की हा जो श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की अक्कलकोटमध्ये स्वामींनी प्रवेश केला 1856 आणि 22 वर्ष स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटमध्ये वास्तव्य होतं आणि त्यांनी वेगवेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्यांना दुःखमुक्त केलं. आणि ज्यावेळेला त्यांनी देहत्याग केला त्यावेळेला त्यांनी अनन्य भावाने जो माझं चिंतन करेल त्याच्या सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी त्यांनी दिली. म्हणजे मला जो अनन्य भावाने शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल अशी त्यांनी हमी दिली. आजही आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये महाराजांचे साक्षात्कार होतात, महाराज नैवेद्य ग्रहण करतात. आपल्या सर्वांना ह्या लीला, स्वामी महाराजांच्या लीला माहीत असतील, ऐकायला मिळत असतील किंवा पाहायला मिळत असतील. तर हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एक ओवी दिलेली आहे की ती ओवी 14व्या अध्यायामध्ये आहे की स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. म्हणजे तुम्ही ह्या ग्रंथाचं वाचन किंवा श्रवण जरी केलं तरी तुमचे कितीतरी दोष जातील, याचा अर्थ असा आहे. त्यामुळे तुम्ही या ग्रंथाचं जे कोण पारायण करत नसाल तर त्यांनी नित्यसेवेमध्ये 3 अध्याय तर केलेच पाहिजेत. खरं ज्यांच्याकडे खरंच वेळ आहे, ज्या गृहिणी आहेत किंवा ज्यांच्याकडे दिवसभरात थोडा वेळ मिळतो, तर त्यांनी या ग्रंथाचं पारायण कसं करायचं हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. तर या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर 21 अध्यायामध्ये आपण क्रमशः 3 अध्याय दररोज वाचतो, पठण करतो. म्हणजे की आज 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 अशा पद्धतीने 7 दिवसात आपले 21 अध्याय होतात. अशी एक पारायण पद्धती म्हणजे नित्यसेवेमध्ये आपण हे 3 अध्याय वाचत असतो. तर आता दुसरी पद्धत कोणती आहे, तर याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर 21 अध्यायामध्ये तुम्ही आज जर 7 अध्याय वाचले, 1 ते 7 वाचले, तर उद्या तुम्हाला पुढचे 7 वाचायचे आहेत, म्हणजे 8 ते 14. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला राहिलेले 15 पासून 21 पर्यंत, म्हणजे तुम्ही 3 दिवसात हे पारायण करू शकता. आणि तिसरी पद्धत अशी आहे की तुम्ही हे 21 अध्यायाची पूर्ण पोथी, पूर्ण ग्रंथ एका दिवसात पठण करू शकता. म्हणजे तुम्ही 3 पद्धतीने पारायण करू शकता. तुम्ही नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्याय वाचतात, त्या पद्धतीने 7 दिवसात एक पारायण. दुसरी पद्धत 3 दिवसात म्हणजे 7 अध्याय आज, अशी 3 दिवसात एक पारायण. किंवा दिवसाला पूर्ण पोथी 21 अध्याय वाचून तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे तुम्ही 3 पद्धतीने करू शकता. ज्यांच्याकडे खरंच वेळ नाही ते 3 अध्याय नित्यसेवेमध्ये करू शकतात, काही हरकत नाही. आता खरंच ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी दररोज 7 अध्याय वाचू शकतात. आज 7, उद्या 7, परवा 7, म्हणजे 3 दिवसामध्ये त्यांची एक पोथी पूर्ण पठण करून होऊन जाईल. आणि ज्यांच्याकडं समजा गुरुवारी वेळ असेल, रविवारी वेळ असेल, सॅटर्डे संडे सुट्टी असेल, वर्किंग वुमन्स आहेत त्यांना जर सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर ते सुद्धा सॅटर्डे संडे सुद्धा पूर्ण पोथीचं पारायण करू शकतात. जितकं आपल्याला जमेल तितकं आपल्याला याचं पठण करायचं आहे, ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. कारण एका वर्षामध्ये 108 पारायण आपल्याला करायचे असतात. ज्यांच्याकडे शक्य आहे, वेळ आहे आणि ज्यांना खरंच म्हणजे या अध्याय वाचण्याची म्हणजे खूप असं इच्छा आहे मनापासून, त्यांनी अशा पद्धतीने जास्तीत जास्त तुम्ही ह्या अध्यायाचं म्हणजे ह्या ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकता. आता समजा ज्यांच्याकडे वेळच नाही ते नित्यसेवेमध्ये 3 अध्याय करू शकतात, काही हरकत नाही. त्यामुळं खूप असा पवित्र आणि दिव्य असा ग्रंथ आहे. जितकं वाचाल तितकं कमी आहे आणि जितकं तुम्ही या ग्रंथाचं पारायण कराल तितकं तुमच्यासाठी त्याचे तुम्हाला जास्त अनुभव येतील. त्यामुळे जितकं तुम्हाला जमेल तितकं जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करा, पठण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जेवढा वेळ मिळेल दिवसभरामध्ये तेवढे तुम्ही अशा 3 पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता.
तर तुम्हाला समजलं असेल की हा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं आपल्याला कसं पारायण करायचं आहे. अशाच पद्धतीनं पारायण करायचं. हे 3च पद्धती आहेत. आज 4 वाचायचे, उद्या 5 वाचायचे, परवा 6 वाचायचे. अशा पद्धतीनं पारायण करायचं नसतं. त्याचे नियम आहेत. 3 अध्याय वाचू शकता, 7 अध्याय वाचू शकता किंवा पूर्ण पोथी वाचू शकता. एकदा तुम्ही एक पारायण पद्धत पकडली की त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण 7 दिवस तेच वाचायचं आहे. लक्षात घ्या, आज 1, उद्या 2, परवा 3 असे वाचायचं. ह्या ग्रंथाचं असं पारायण करत नाहीत. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.